ते करत असताना 90 साली जेव्हा ती पहिली कार सेवा झाली त्यावेळी मुलांची जे काय अनन्वित अत्याचार ते काय केले आणि कोठारी बंदूक किंवा अक्षरशः घरातून माणसं बाहेर काढून त्यांनी मारले पोलिसांनी. आणि पोलिसांना ऑर्डर पण तशीच होती की परिंदा मी पर नाही मार सकता, त्या मुलांची दत्तक होती आणि ती मनात चिड होती, अंगात रग पण होती, त्यावेळी इथे एक राग पण होता. पण ती त्यावेळी आर्थिक परिस्थिती पण तशी नव्हती, म्हणजे जाण्याचा खर्च करण्याचा किंवा असं काही नव्हतं. त्यावेळी आमचे मधुसूदन लेले म्हणा, प्रमोद अभ्यंकर, अशा बऱ्याच जण, आता सगळ्यांची नावं मला आठवत नाही, त्यांनी आर्थिक मदत केली. आणि मग नंतर आम्ही मला वाटतं 30 नोव्हेंबरला आम्ही मातोंड मुंबई आमची बस होती, त्या बसने आम्ही गेलो. आम्ही राजापूरतून 10 जण होतो. मधुसूदन मधु ठाकूर, त्याप्रमाणे त्यांचे भाऊ अनिरुद्ध ठाकूर, त्यानंतर 69 वर्षाचे सोलगावचे नवरे म्हणून शिक्षक होते, ते पण कारचे होते आणि सगळ्यात लहान मी होतो त्यावेळी त्या 10 जणांत. आणि आता माझा सत्कार हा माझा इथला 5वा सत्कार आहे आणि होम ग्राउंड वरचा म्हणता येईल. तर त्यामुळे मात्र मुंबई गाडीला मी गेलो आणि मुंबई सेंट्रल नंतर कुर्ला, त्यावेळी कुर्ल्याला CST ला पवन एक्सप्रेस होते आणि सगळी ट्रेन कार सेवकांची असल्यामुळे तिकिटाचा काही प्रश्न नव्हता, जे श्रीराम एक तिकीट होतं. मग आम्ही गेलो आणि गेल्यानंतर मग त्यावेळी व्हीएचपीचं कसं, म्हणजे प्रत्येक प्रांताप्रमाणे, प्रांत म्हणतात त्याच्यात ते राज्य म्हणत नाही, तर प्रांताप्रमाणे प्रत्येकाला एक तंबू दिलेले, तंबूच्या खाली भाताचा पेंडा खाली टाकलेला, बाकी तुमची व्यवस्था तुम्ही करायची, जेवणाची व्यवस्था त्यांची असायची. पण मरणाची थंडी, म्हणजे इथे थंडी आपण अनुभवतो ती काहीच नाही, कारण मी ते 4-5 दिवस होतो. त्या 4-5 दिवसात मी फक्त 2दा आंघोळ केली. 2दा आंघोळ म्हणजे फक्त काय, दार दाबायचं, फिरून एक बुडी मारायची, वर आली की झाली आंघोळ, तेवढा विषय होता. कारण थंडी मरणाची, म्हणजे आम्हाला ती सवय नाही. आणि तिथलं जेवण म्हणजे सुद्धा ते राईच्या तेलात, म्हणजे ते पण उग्रात तेल असतं, उष्ण असतं आणि आपल्याला ती सवय नाही, ते जमत नाही. पण मग ते आम्ही 5 दिवस ते हे केलं. आणि त्यानंतर मग मध्ये त्यावेळी विनय कटियार आम्हाला भेटले, प्रदीप रवळे माझ्याबरोबर. विचार काय म्हणतात ते, त्यावेळी ते खासदार ते तिथले बजरंग दलाचे आणि पहिलवानच माणूस तो, आणि कल्याण सिंगांचं सरकार. नरसिंगराव क्या कर, आम्ही विचारलं, नरसिंगराव म्हटलं काय करणार, म्हणजे सगळे ते त्यांचे सशस्त्र पोलीस लावलेले, राज्य सरकारला कल्याण सिंग होते, त्यामुळे त्यांचे कल्याण सिंगांची स्ट्रिक्ट ऑर्डर होती पोलिसांना, गोळी आणि लाठी चालवायची नाही कार सेवकावरती, काय होईल ते मी बघतो म्हणून. झालं, आम्ही विचारलं नाही, तो म्हणा नरसिंगराव क्या करेगा, ते नरसिंहराव म्हणत नाही, ते त्यांच्या युपीच्या भाषेत त्यांच्या टोन मध्ये त्यांनी म्हणत नरसिंगराव क्या करेगा, करना तो हमें आहे. त्यांची तयारी होती, बजरंग दल, शिवसेनेचे काही लोक, आणि मग ते कुदळ फावडी सगळं ते होतं. इकडे भाषणं चालू होती, साध्वी ऋतंबरा, प्रमोद महाजन, LK अडवाणी, चालू होती भाषणं, उमा भारती वगैरे. आणि तिकडे पाठवून घुसून त्या पहिल्या घुमटावरती चढले, मधल्या घुमटावरती, आणि मग ती सुरुवात झाली. आणि पण नंतर कारसेवा म्हणजे आम्हाला काय सांगितलं की मुठभर वाळू घेऊन घालायची. मग बऱ्याच, म्हणजे जरी संघाचा आदेश असला किंवा VHPचा आदेश असला तरी बऱ्याच जणांचं म्हणणं काय होतं की वाळू घेऊन घालून ते मुख्य दुखणं काय सुटणार नाही. मुख्य दुखणं ते, तो जो ढाचा आहे ते मुख्य दुखणं आहे, ते मुख्य दुखणं कुठेतरी आपल्याला काढावं लागेल. म्हणून ते बजरंग दल आणि ते त्यांचं ते वेगळं प्लॅनिंग होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. सगळं झालं. 4 वाजता सुरुवात झाली, 6 वाजता मशीद पडली आणि कल्याण सिंगचं सरकार बरखास्त करण्याची नरसिंहरावनी मिटिंग घेतली मंत्रिमंडळाची. इकडे कल्याण सिंगनी ढाचा साफ झाला म्हटल्यानंतर राजीनामा देऊन टाकला, लगेच कर्फ्यू लागला. आणि मग नंतर तात्पुरत्या स्ट्रक्चरमध्ये तंबूत रामलला विराजमान झाला. म्हणजे त्यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारला अशोक सिंगांना की, म्हणाले राम मंदिरची स्थापना केव्हा होणार. ते म्हणाले रामाची स्थापना ऑलरेडी म्हणाले झालेली आहे, फक्त त्याचं भव्य मंदिर ते बनायचं आहे, ते केव्हा बनतोय ते बघूया. बऱ्याच जणांचं रामलला हम आए, मंदिर वही बनाएंगे, विरोधक म्हणाले तारीख नाही बताएंगे. आता तारीख पण समजली, सगळं झालं. पण त्याला 500 वर्ष गेली. आपण 14 वर्षाचा वनवास म्हणतो आणि त्याला 500 वर्ष गेली. अजून 2 मंदिरं शिल्लक आहेत. पण त्याला असं एवढी 500-500 वर्ष जाऊन नाही, परवडणारा विषय नाहीये. ते प्रत्येकाने त्या धर्माविषयी जागृती मनात ती भावना ठेवली पाहिजे, ती चीड ठेवली पाहिजे. बऱ्याच जणांचे आपल्याच लोकांचे प्रश्न असतात की मंदिर बांधलं म्हणजे आमचं पोट भरतं की काय. तसा विषय नाही, तो अस्मितेचा विषय आहे. धर्म रक्षती रक्षिता म्हटलेलं आहे. धर्माला जर तुम्ही राखाल तर धर्म तुम्हाला राखेल. त्यामुळे तो एक विषय आहे. आणि मग त्यानंतर ते झालं सगळं. मग कर्फ्यू लागला
केंद्रीय बल पाठवलेलं होतं. नरसिंहराव सुद्धा आतून नरसिंहरावला माहिती होतं, कारण नरसिंहराव सुद्धा संघातील माणसं, कारण नरसिंहरावचा मुलगा आता भाजपचा प्रवक्ता आहे, त्यामुळे त्यांना माहिती होतं. आणि केंद्रीय औद्योगिक बल त्यांनी पाठवलेलं होतं ऑलरेडी, परंतु त्यावेळी कारसेवकांनी रस्त्यावर आडवे ट्रॅक्टर घालून टायर घालून त्यांना 30 किलोमीटर लांब ठेवले, त्यामुळे ते काय बलप्रयोग करू शकत नव्हते. राज्य पोलिसांना कल्याण सिंगांचे सक्त आदेश, लाठी चालवायची नाही, गोळी झाडायची नाही, कार्याचे काय करतायत ते करू नये. आणि त्याप्रमाणे प्लॅनिंगप्रमाणे त्यांनी केलं. सगळ्या त्याची खात्री पटली की हा धाका सगळा हे झाला, ताबाची स्थापना झाली, राजीनामा त्यांनी देऊन टाकला, तिकडे बरखास्तीचा निर्णय झाला. ते काय त्याचा उपयोग नव्हता. ते सगळं झालं. त्यानंतर आम्ही मग मुंबईत आम्ही आलो एकत्र. आणि त्यानंतर मग मुंबईत आल्यानंतर मुंबईत वगैरे जमिनी वगैरे पेटल्या, असा तो त्यावेळीचा अनुभव आहे. पण त्यावेळी जाताना आम्हाला ज्यांनी मदत केली, आर्थिक सहाय्य केलं, त्या सगळ्यांचे आणि ह्या मंदिरासाठी त्यावेळच्या काळापासून किंवा त्या आधीपासून जे काय हुतात्मे झालेले आहेत त्यांची कुठेतरी आपण आठवण काढली पाहिजे. कारण त्यांनी हे ते केलं. शेवटी कसं आहे, सरकार सुद्धा नमतं, पण ते सरकारला नमवायची ताकद आपल्यात असावी लागते, जनतेत असावी लागते. जनतेची ताकद ही सर्वश्रेष्ठ आहे. ती आपली एकजूट असेल तर ती जनतेचं मागणं मान्य करावं लागतं. तशा पद्धतीनं हे थोडे अनुभव आहेत. आणि जे काय मला वेड्या वाकड्या शब्दात जे काय सांगितले, कुठे काय कमी जास्त चूक मग काय झाली असेल तर क्षमा करा. केलेली सेवा तकलीफ जी काय आम्ही केली त्यावेळेच्या काळाप्रमाणे त्याची आठवण तुम्ही ठेवून, हे आमची कुटुंबीय मंडळी आहेत, आभार मानणं म्हणजे सुद्धा हे आहे. पण ते मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. आणि जे काय वेडे वाकडे जे काय विचार तुम्ही जे काय ऐकून घेतलेत त्याबद्दल धन्यवाद. जय श्रीराम. रामचंद्र महाराज की जय.